मित्रहो, विधानसभा निवडणुकांना आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 7 दिवसांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, महाराष्ट्राची राजकीय सूत्र कोणाच्या हाती जाणार हे आपल्याला सगळ्यांना कळणार आहे। पण त्याच वेळेला मुंबईमध्ये 11 ठिकाणी असं होतंय की शिवसेना विरुद्ध शिवसेना उभी ठाकलेली आहे आणि या शिवसेना विरुद्ध शिवसेना उभी ठाकलेली असताना राज ठाकरे हे देखील प्रचाराचा धुरळा जोरदारपणे उडवताना दिसतायत आणि याच सगळ्या गडबडीमध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांचं मोरल डाऊन करायला सुरुवात केली आहे का, निवडणूक आयोगाने ती सुरुवात केली आहे का असा प्रश्न पडावा अशी घटना घडते। सलग 2 दिवस उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत, उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर तपासलं जात आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घमासानही होत आहे। ते घमासान झाल्यानंतर ना शिंदेंकडून बाजू स्पष्ट होत आहे किंवा ना ठाकरे बंधूंना आपण कोणाविरुद्ध लढतोय आणि काय बोलतोय हे देखील कळत नाहीये। या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतंय असं की उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती होते, त्यांनी या सगळ्या गडबडीमध्ये स्वतःचा व्हिडिओग्राफरही करून घेतलेला आहे। म्हणजे ते आता व्हिडिओ काढतायत आणि तेच व्हिडिओ राज्यभरात चर्चेली जात आहेत। या व्हिडिओंच्या चर्चेमुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार की शिंदे फडणवीस यांची पिटाई होणार याच्याबद्दलही चर्चा सुरू झालेली आहे। काय घडतंय नेमकं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, निवडणुकांना 7 दिवस राहिलेत हे मी आपल्याला सांगितलं। सलग 2 दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर, त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या। आता पहिल्या दिवशी ज्या वेळेला तपासल्या गेल्या त्यावेळेला स्वतः उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडिओ काढला। तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या एका पदाधिकाऱ्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला, तसा तो आपल्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचला असेल कारण तो सोशल मीडियावर काही मंडळींनी टाकला। मंगळवारच्या दिवशी वणीला जेव्हा उद्धव ठाकरे चालले होते, औसा या सगळ्या भागामध्ये जेव्हा त्यांचा हेलिकॉप्टरचा प्रवास सुरू होता तिथे त्यांचं हेलिकॉप्टर तपासलं गेलं, त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या आणि त्या बॅगा तपासत असताना उद्धव ठाकरे यांनी त्याचा स्वतः व्हिडिओ काढला। त्या कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला, त्यांची आधी नावं विचारली, मग आय कार्ड विचारलं आणि उद्धव ठाकरे यांनी एक गमतीदार प्रश्न त्यांना विचारला। ते म्हणाले, तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा। तर मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण नोकऱ्या करत असतील, अनेक जणांच्या नेमणुका झाल्या असतील किंवा अनेक जण जे काही करायचंय ते उपजीविकेसाठी काम करत असतील, तर अशी कुठली कंपनी किंवा असा कुठला कर्मचारी आहे की जो आपलं अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतोय? उद्धव ठाकरे यांचा हा जो प्रश्न होता हा काहीसा गमतीदार होता। त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांचे पर्सेस किंवा वॉलेट्स तपासले, पाकिट ज्याला आपण म्हणतो पैशाची पाकिट ती तपासली। ते म्हणाले, तुमच्याकडे काय आहे दाखवा। तर जे सेक्शन 324 आहे त्यानुसार निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना एखाद्या नागरिकाची किंवा एखाद्या नेत्याची तपासणी करण्याचा अधिकार हा सेक्शन 324 मुळे किंवा 324 कलमामुळे मिळालेला आहे। मग असं असताना उद्धव ठाकरे यांना रागाच्या भरात हे कळत नाहीये की ते नेमकं काय करतायत। आता उद्धव ठाकरे यांच्या बॅगेत काहीच नसतं असं राज ठाकरे म्हणालेत। राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही या बॅग प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यात आधी आपण राज ठाकरे काय म्हणालेत ते आपण बघूया। आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बंद उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली। निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही। हो, ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी। काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासताय? बरं, त्या गोष्टीचा केवढा अवडंबर।
आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली. आमच्याही तपासले आहेत. त्यांचं ते काम करत असतात. इथे जू एअरपोर्टला जाताना अनेकदा 2दा-3दा आमच्याही बॅगा तपासतात. त्याच्यामध्ये काय आहे, ते रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा. आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव, कोणता अधिकारी आहेस तू, कधी नोकरीला लागला, तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन घेऊन फिरता का मला जरा सांगा. 20-25 वर्ष आता तुम्ही नोकरी करता. अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी. कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं? काय विचारायचं हेही माहीत नाही. कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. आता आपण पाहिलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चुलत भाऊ आहेत. पण त्या भावांनाच माहीत असेल कोणाच्या पर्समध्ये काय असतं आणि किती असतं ते. तर त्यावर राज ठाकरेंचं मत आपण ऐकलं किंवा म्हणणं आपण ऐकलं. काल राज ठाकरे भांडूप, चांदिवली या भागामध्ये प्रचार करत होते. आणि आत्ता संजय राऊत या बॅग प्रकरणावर काय म्हणतायत ते आपण बघूया. बरोबर आहे. पैसे भाजपनं किंवा फडणवीसांनी तुम्हाला दिलेले आहेत ना. जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात. आमच्याकडे कुठून पैसे असणार? आमचं सरकारच गौतम अडाणींनी पाडलं. अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल, याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हात मिळवणी नाही. आणि ही मुंबई विकली जाऊ नये अडाणीच्या हातामध्ये, म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं. जर आम्ही गौतम अडाणीशी हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते. आमच्या बॅगेत, आमच्या हेलिकॉप्टरमध्ये, आमच्या विमानात नक्की पैसे असते. पण आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे बरं का. ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो आहोत. आता आपण पाहिलं, ह्या बॅगा रोज तपासल्यामुळे काय होतंय तर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते. हे इथपर्यंत ठीक आहे. पण उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर होते. त्यांनी या हेलिकॉप्टर आणि बॅगा तपासण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आहोत, कधीतरी या प्रशासनाचे, या राज्याचे आपण प्रमुख होतो, आता आपण एका पक्षाचे पक्षप्रमुख आहोत, हे सगळं विसरून स्वतःच शूटिंग करायला सुरुवात केली आहे. म्हणजे फोटोग्राफरचा व्हिडिओग्राफर होण्याची प्रक्रिया ही उद्धव ठाकरेंनी घडवून आणलेली आहे. आता हे उद्धव ठाकरेंचं प्रमोशन आहे की एखाद्या राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याकडे तुझं अपॉइंटमेंट लेटर कुठे आहे असं विचारणं हे उद्धव ठाकरेंचं अज्ञान आहे, किंवा त्यांना त्याची पूर्ण माहिती नाहीये. याचं कारण असं आहे, ठाकरे कधी कुठे नोकरी करत नाहीत. अपवाद बाळासाहेब ठाकरे यांचा. पण बाळासाहेबांनी जे केलं त्या पुण्याईवर त्यांच्या पुढच्या पिढ्या आपलं काम करतायत किंवा पुढे चाललेले आहेत. आणि त्यामुळे या दोन्ही भावांना नेमकं माहीत नाहीये की अपॉइंटमेंट लेटर कर्मचाऱ्याच्या बरोबर असतं की ते घरी फाईलमध्ये सुरक्षित ठेवलेलं असतं. आता हे एका बाजूला सगळं घडत असताना दुसरीकडे म्हणजे ठाकरे बंधूंचा गोंधळ उडालेला आहे. आणि या ठाकरे बंधूंच्या मध्ये असलेले जे तिसरे सदग्रस्त आहेत ते आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक म्हणजे दोन शिवसेनेचे गट एकमेकासमोर उभे ठाकले जोगेश्वरीमध्ये. आता जोगेश्वरी हे किती संवेदनक्षम आहे हे आपल्याला माहिती असेल. म्हणजे ज्या वेळेला मुंबईमध्ये धार्मिक दंगल झाली त्यावेळेला या जोगेश्वरीचा असलेला सहभाग आणि जोगेश्वरीमध्ये असलेली घटना घडामोडी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि तिथे झालेल्या राड्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही म्हणजे जी काय प्रतिक्रिया आली आहे ती शीतल म्हात्रेंची आली आहे किंवा जे काही आलंय ते त्यांच्याकडून आलेलं आहे. पण ते अधिकृतरित्या त्या प्रतिक्रियेवर आपण हसावं की रडावं हेच कळत नाहीये. कारण एका बाजूला शिंदे आणि त्यांचे सहकारी असं म्हणतायत की आम्ही बाळासाहेबांचे आहोत, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, आम्ही त्यांच्या विचारांवर चाललेलो आहोत. आणि तेच शिंदेचे लोक, प्रवक्ते, नेते अक्षरशः गयावया करतायत. म्हणजे ठाकरे बंधू तर गोंधळलेच आहेत, त्यांना कळतच नाहीये की काय करायचंय. आता चांदिवलीच्या कालच्या सभेमध्ये राज ठाकरे काय म्हणाले, दिलीप लांडे यांचा उल्लेख त्यांनी लांड्या असा केला. आता आपल्या सगळ्यांना, आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगतो की जो संघर्षाची ठिणगी राज आणि उद्धव यांच्यामध्ये पडली ती दिलीप लांडे यांच्या
निवडणुकीच्या तिकिटावरून पडलेली होती. दिलीप लांडे यांचं तिकीट कापायचं होतं उद्धव ठाकरे यांना आणि राज ठाकरेंना ते तिकीट दिलीप लांडे यांना मिळवून द्यायचं होतं. पण राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा रुग्णालयात असताना किंवा त्याच्यावर उपचार सुरू असताना दिलीप लांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. याचा त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे. पण राज ठाकरेंची ही प्रकृती नाहीये, प्रवृत्ती नाहीये, तो त्यांचा स्वभाव नाहीये आणि ती त्यांची शैली नाहीये की आपल्याकडून गेलेल्या माणसावर काहीतरी अशा पद्धतीत लांडेला लांड्या म्हणण्यासारखं मुळीच नाहीये. आणि त्यामुळे एकतर उद्धव ठाकरे यांनाही कळत नाहीये की ते नेमकं घाई गडबडीत काय करतायत आणि राज ठाकरे यांनाही कळेन असं झालेलं आहे की नेमकं करायचं तर करायचं काय, बोलायचं तर बोलायचं काय. पण या दोन भावांमध्ये शिंदेंची उडालेली भंबेरी किंवा त्यांच्या शिवसेनेची उडालेली भंबेरी ही अधिक चिंताजनक आहे. आणि त्यामुळे जोगेश्वरीमध्ये राडा होऊ नये, बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणणारी मंडळी ही राडा झाल्यानंतर असं व्हायला नको होतं किंवा हे असं का घडलं असा गयावया करत सूर काढतायत. आणि आपण दिवसागणिक किंवा निवडणूक जशी जवळ येते तसे आपण किती दीनवाने होतोय हेच या राज्याला, या शहराला आणि राज्यातल्या मतदारांना लक्षात आणून देत आहे. हा उडालेला सगळा गोंधळ भाजप शांतपणे पाहतंय हेही दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण भाजपला जे साधायचं होतं ते साधलं गेलेलं आहे. आणि भाजप का साधणार नाही? भाजप हा काही NGO नाहीये. ठाकरेंना किंवा शिंदेंना हे कळायला हवंय. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि राजकारण हे डाव प्रतिडाव, कुटील राजनीती, चाणक्य नीती या कशानेही खेळून किंवा कशानेही आपलं इप्सित साध्य करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. आता त्यातला सुसंस्कृतपणा, असंस्कृतपणा या सगळ्या चर्चेच्या गोष्टी आहेत. पण भाजप दोन ठाकरे भांडतायत आणि शिंदे दिनवाने झालेले आहेत हे मात्र अगदी गालातल्या गालात हसत बघतंय आणि हीच गोष्ट काहीशी चिंताजनक आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय ठाकरे बंधूंची उडालेली गोंधळाची स्थिती आणि शिंदेंची दीनवाणी स्थिती, विशेषतः राडा झाल्यानंतरही आत्ता हा राडा झालेला जो काही वेळ गेलेला आहे, एक शीतल म्हात्रे सोडल्या ज्या प्रवक्त्या आहेत, अर्थात त्यांनी त्यांची जी काही बाजू मांडलेली आहे त्या बाजूला किंवा ते ज्या काही म्हणतायत त्याला किती अधिष्ठान शिंदेंच्या शिवसेनेत असणार आहे किंवा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याला किती जनाधार आहे, हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल. पण इतकं मात्र खरं, ठाकरे गोंधळलेत आणि शिंदे गडबडलेत. आपल्याला काय वाटतंय? आपण आपलं मत जे आहे ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ठाकरेंच्या गोंधळामध्ये आणि शिंदेंच्या गडबडीमध्ये भाजप एक मूक प्रेक्षक पण आनंदून गेलेला प्रेक्षक म्हणून या सगळ्याची मजा घेतोय का? आपण आम्हाला जरूर आपलं मत संसदीय शब्दात आणि कमीत कमी शब्दामध्ये कळवा. त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रहो, असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो आपल्याला जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आणि आपल्याला जर अशाच काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आमच्याशी आवर्जून कनेक्ट व्हा. धन्यवाद.